श्री स्वामी समर्थ. 13 वर्षानंतर शनिदेव कर्माचं फळ देणार. या काही राशींना करणार कोट्यधीश, गडगंज संपत्ती आणि बक्कळ पैसा देणार. अचानक होईल धनलाभ. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. यावर्षी शनी जयंती 16 मे 2026 रोजी साजरी केली जाईल. हा दिवस शनी अमावस्या किंवा शनैश्चर अमावस्या म्हणून देखील ओळखला जातो. असे मानले जाते की शनिदेवांचा जन्म ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी झाला होता. त्यामुळे दरवर्षी हा दिवस विशेष महत्त्वाने साजरा केला जातो. यावर्षी शनी जयंती शनिवारी येत आहे, जो एक अत्यंत दुर्मिळ योगायोग मानला जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार असा योगायोग साधारणपणे 13 वर्षानंतर घडत असतो. काही राशींसाठी हा विशेष दिवस त्यांच्या जीवनात खूपच शुभ प्रभाव टाकणारा मानला जात आहे आणि त्यांच्या जीवनात चांगले बदल दिसून येऊ शकतात. 2026 ची शनी अमावस्या ही हिंदू पंचांगातील सर्वात शक्तिशाली आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण दिवसांपैकी एक आहे. अमावस्या आणि शनिवार एकत्र आल्यावर येणारा हा पवित्र प्रसंग कर्म, न्याय आणि शिस्तीचे दैवत असलेल्या भगवान शनिदेवांना समर्पित आहे. भक्तिभावाने शनी अमावस्या पाळल्याने शनिदोष, साडेसाती आणि शनी महादशेचे नकारात्मक परिणाम कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे जीवनात स्थिरता, समृद्धी आणि शांती येते. यावर्षी शनी अमावस्या शनिवारी म्हणजे 16 मे 2026 ला आहे. अमावस्या तिथीची सुरुवात 16 मे 2026 रोजी सकाळी 5:11 होईल आणि अमावस्या तिथी समाप्त होईल 17 मे 2026 रोजी सकाळी 1:30. अमावस्या शनिवारी येत असल्यामुळे हा दिवस विशेषतः शनी अमावस्या म्हणून ओळखला जातो आणि तो भगवान शनी महाराजांच्या पूजेसाठी समर्पित असतो. देशभरातील भक्त या दिवसाची अत्यंत उत्सुकतेने वाट पाहतात. या दिवशी पूजा, व्रत, दान आणि शनिदोष निवारणाचे उपाय देखील केले जातात. शनी अमावस्येचे महत्त्व तिच्या दुर्मिळ खगोलीय संयोगात आहे. अमावस्या आत्मपरीक्षण आणि कर्मशुद्धीचे प्रतीक आहे. तर शनिवार हा भगवान शनिदेवाचा अधिपती आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने काही गोष्टी घडतात असा विश्वास आहे. जसे की शनिदोषाचे अशुभ परिणाम कमी होतात, साडेसातीपासून मुक्ती मिळते, आर्थिक अडचणी आणि विलंब दूर होतो, जीवनात शिस्त, संयम येतो, भक्तांना नकारात्मक कर्म आणि संकटांपासून बचाव होतो. ज्या लोकांना करिअरमध्ये अडथळे, कायदेशीर समस्या, आरोग्य समस्या किंवा दीर्घकालीन आर्थिक अस्थिरतेचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी शनी अमावस्या विशेषतः शुभ आहे. योग्य विधींनी शनी अमावस्येची पूजा केल्याने शनिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो असं देखील सांगितलं जातं. या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करून गडद निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे घालावे. पिंपळाच्या झाडाखाली किंवा शनीच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दीप लावावा. काळे तीळ, लोखंडी वस्तू आणि फुले अर्पण करावी. शनी मंत्राचा जप करावा. शनी चालीसा ऐकावी, तसेच भक्तिभावाने दान करावे. शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा आणि तेलाचा अभिषेक अत्यंत प्रभावी मानला जातो. शनी अमावस्या व्रताचे पालन केल्याने भक्तांना त्यांचे कर्म शुद्ध करण्यास आणि मागील चुकांबद्दल क्षमा मागण्यास मदत होते. हे व्रत विशेषतः शनी महादशा किंवा अंतर्दशा अनुभवणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. भक्त सूर्यास्तापर्यंत सात्विक अन्नाचे सेवन करतात किंवा पूर्ण उपवास करतात. शनी अमावस्येच्या दिवशी केलेले दान हे शनिदेवाला प्रसन्न करण्याचा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. या दिवशी केलेल्या दानाचे आध्यात्मिक पुण्य अनेक पटींनी वाढते. शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही अन्नदान करू शकता, तसेच गाईला चारा खायला घालू शकता. त्यासोबतच काळे तीळ, लोखंडी वस्तू, तसेच गरजू लोकांसाठी कपडे आणि पादत्राण तसेच मोहरीच्या तेलाचे देखील तुम्ही या दिवशी दान नक्कीच करू शकता. चला तर आता जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना शनी जयंतीच्या दिवशी मिळणार आहे भगवान शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे मिटणार आहेत. त्यांना मिळणार आहे साडेसातीपासून आराम. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, जय शनी महाराज. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. शनी जयंती वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत सकारात्मक परिणाम घेऊन येऊ शकते.
कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगारवाढीची पूर्ण शक्यता आहे. नवीन नोकरी मिळण्याची देखील शक्यता आहे. करिअर संबंधित समस्यांपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच कामाच्या कामगिरीत सुधारणा दिसून येईल. त्यामुळे तुमच्या कामात तुम्हाला बढती मिळू शकेल. त्याचबरोबर या काळामध्ये शनी महाराजांची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे. त्यामुळे खास करून तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. शनी महाराजाच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व संकटे मिटणार आहेत आणि या काळात तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहू शकेल. त्यासोबतच हा काळ तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. या काळामध्ये तुम्हाला एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. त्यामुळे तुमच्या घरात कुटुंबात आनंदी आणि उत्साही वातावरण पाहायला मिळू शकेल. त्यासोबतच वैवाहिक जीवन आनंदमय राहणार आहे. या काळात तुमचे आरोग्य देखील उत्तम असणार आहे. त्यानंतर आहे मिथुन रास. हे योग मिथुन राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतात. व्यवसायात नफा होण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. उत्पन्नातही हळूहळू वाढ होऊ शकते. त्यासोबतच उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील. त्यामुळे या काळामध्ये तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय उत्तम राहणार आहे. सोबतच परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते तुमचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणार आहे अपार आनंदच आनंद. त्यासोबतच या काळामध्ये बिझनेस करणाऱ्या लोकांना त्यांच्या बिझनेसमध्ये प्रॉफिट झालेला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. त्यासोबतच या काळात तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या सहलीला देखील जाऊ शकता. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. खूप दिवसांपासून तुमची गुंतवणूक करण्याची इच्छा आहे तर या काळामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता, कारण त्याचे तुम्हाला भविष्यात चांगले रिटर्न्स प्राप्त होतील. त्यानंतर आहे तूळ राशी. तूळ राशीच्या व्यक्तींना शनी ग्रहाचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो. त्यांच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. परदेशातून नोकरीच्या संधीही मिळू शकतात. घरात आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहील. जीवनात स्थिरता वाढेल. त्यासोबतच शनी महाराजांच्या विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे. त्यामुळे या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्याचबरोबर या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहू शकतो. वर्षानुवर्ष अडकलेले तुमचे एखादे काम शनी महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण होऊ शकते. त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदमय वातावरण देखील असेल. त्यासोबतच ज्या लोकांचे लग्न ठरत नाहीये त्यांच्यासाठी या काळात लग्नाचे चांगले प्रस्ताव देखील येऊ शकतात. त्यानंतर आहे धनुरास. शनी जयंतीच्या काळात धनुराशींच्या व्यक्तींच्या कामाचे कौतुक होऊ शकते. वरिष्ठ अधिकारी तुम्हाला पाठिंबा देतील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी देखील निर्माण होऊ शकतात. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची चिन्हे सुद्धा आहेत. आर्थिक आणि आरोग्य स्थिती उत्तम राहू शकेल. त्यासोबतच या काळामध्ये शनी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व संकटे दुःख मिटणार आहेत आणि तुमच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद. त्यासोबतच या काळामध्ये कुटुंबामध्ये देखील आनंदमय वातावरण असणार आहे, कारण या काळात तुम्हाला एखादी आनंदाची मोठी बातमी मिळू शकते. त्यासोबतच या काळामध्ये तुम्ही एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला भेटू शकता. त्यामुळे तुमचे करिअर उत्तम सुधारू शकते. त्यानंतर आहे कुंभ रास. कुंभ राशीचा स्वामी ग्रह स्वतः शनिदेव आहे. त्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी खूप खास मानला जातो. सर्वात मोठी आनंदाची बातमी ही आहे की या दिवशी कुंभ राशीच्या लोकांसाठी 7.5चा प्रभाव लक्षणीयरित्या कमी होईल. या काळात जीवनात सकारात्मक बदल होण्याची देखील शक्यता आहे. करिअरमध्ये यश मिळण्याची देखील शक्यता आहे. नोकरी शोधण्यात यश येऊ शकते. समाजात मान सन्मान वाढण्याची देखील शक्यता आहे. समाजात लोक तुमची प्रशंसा करतील. त्यासोबतच तुमच्या शब्दाला किंमत दिली जाईल. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना शनी जयंतीच्या दिवशी म्हणजे शनी अमावस्येच्या दिवशी मिळणार आहे शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील संकटे दुःख मिटणार आहेत. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.